चला स्क्रीनवर लक्ष द्या, स्क्रीनवर लक्ष द्या. हे बघा, सी बेसिक थिंग काय आहे तर गिवन बिलो इज अ बॅलन्स शीट. ही आपल्याला बॅलन्स शीट दिली. बॅलन्स शीट दिली कुठली? 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग डे असणार. म्हणजे ही बॅलन्स शीट कुठली आहे? ओपनिंग बॅलन्स शीट. म्हणजे हा सगळा घोळ आहे ना. आणि हे जे काय सगळं चाललंय हे ओपनिंग बॅलन्स शीट, ओपनिंग बॅलन्स शीट. रोज आपण काही ना काहीतरी बोलतोच. ओपनिंग बॅलन्स शीट अशी आहे काय एवढी? ती आज आपल्या डोळ्यासमोर आली बघा. आणि मी म्हणतो ना डेव्हिल्स असतात त्यामध्ये. एक एक डेव्हिल्स आपण चेक करणार आहोत. चला आपल्याला काय करायचंय? ओपनिंग दिलेलं आहे. वी हॅव बीन गिव्हन ओपनिंग बॅलन्स शीट. आणि अजून काय दिलंय तर आपल्याला अजून एक दिलंय म्हणजे रिसीट अँड पेमेंट. रिसीट अँड पेमेंट ऑलरेडी, एक मिनिट, रिसीट अँड पेमेंट ऑलरेडी दिलंय. बरं, रिसीट अँड पेमेंट इज गिव्हन टू अस. रिसीट अँड पेमेंट दिलंय. आणि शिवाय फर्दर थिंग अजून एक गोष्ट आपल्याला दिली ती म्हणजे काय? ऍडजस्टमेंट. म्हणजे आता सेटअप ह्याला मी पॅटर्न असं म्हणतोय. आतापर्यंत पॅटर्न काय होता? ओपनिंग बॅलन्स शीट नव्हतीच आणि कॅपिटल फंड देत होते. आता याच्यात कॅपिटल फंड दिलाय नाही. ऍडजस्टमेंट येस. रिसीट अँड पेमेंट येस. आणि दिस इज न्यू थिंग, दिस इज न्यू थिंग. चला हरकत नाही, बघूया. काय फेस तर करायचंच आहे. लेट अस फेस इट. मग काय, मग तो वसीम अक्रम असू दे नाहीतर बुमराह असू दे. सो वी हॅव टू फेस देम. चलो आता काय काय म्हणतात बघूया. कॅपिटल फंड. आता बघा कॅपिटल फंड तर ऑलरेडी दिलाय. तसं सुद्धा ओपनिंग बॅलन्स शीट दिली म्हणजे आपण कशाला बनवणार, म्हणून कॅपिटल फंड दिलाय. आपण काय करणार आहोत? व्हॉट इज अवर स्टान्स हिअर? सगळ्यात पहिलं ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे ना, ही जवळपास ॲज इट इज इकडनं उचलूया, आपल्या क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये घेऊन जाऊया. म्हणजे तिला आपण अक्षरशः पंक्चर केल्यासारखं झालं. एकदा बॅलन्स शीट तुमच्या बॅलन्स शीट मध्ये आली मग काय पुढे काय करायचंय? पुढे आपली रिसीट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंट झालं का? कॅपिटल फंड दिलेला आहे तुम्हाला. मग व्हाय यू बॉदर? आहे बॉदर करण्याचे काही पॉइंट्स इथं आहेत. आपल्याला काय माहिती का, असं ब्लाइंडली ओपनिंग बॅलन्स शीट घेऊन जाता येणार नाही. आपल्याला ती अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. सगळ्यात पहिला आपल्याला ही ओपनिंग बॅलन्स शीट रिसीट अँड पेमेंटशी कनेक्ट करावी लागेल. त्याला मी काय म्हणतो? नेक्सस. बघा आता तुम्ही नीट मला तुम्ही सांगायचंय नेक्सस कुठे कुठे कसा आहे. कॅपिटल फंडला काही नेक्सस आहे का? नो. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर द इयर. आता नीट वाचूया. रिसीट अँड पेमेंट फॉर द इयर 31 मार्च 11. म्हणजे हे कुठल्या वर्षाचं आहे? करंट इयरचं. काय आहे? लक्ष इकडे देवा. सबस्क्रिप्शन कधी आलं ते? ॲडव्हान्स रिसिव्ड. ओपनिंग बॅलन्स शीट ऑलवेज रिप्रेझेंट्स प्रिव्हियस इयर. ओपनिंग बॅलन्स शीट जी असते ती नेहमी प्रिव्हियस इयरची असते. म्हणजे ॲडव्हान्स रिसिव्ड इन लास्ट इयर. आत्तापर्यंत सबस्क्रिप्शनचे फक्त 3 आयटम आपण हँडल केले. आता इथून पुढे 4ही आयटम्स येणार. 4 आयटम म्हणजे काय म्हणतोय मी? 2 ऍड 2 लेस. आता पण बघा ना, एक आयटम कधीच आला नव्हता. आता तो चौथा. हा तर नाही, हा तर नाही ना. बघा कुठे आहे तो? लायबिलिटीला आहे. कुठल्या लायबिलिटीला आहे? आणि नाव वाचा, काय नाव आहे? ॲडव्हान्स रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर. तोच आयटम आहे हा. मी काय म्हणतो कळतंय का? बघा कसा आयडेंटिफाय केला मी. ॲडव्हान्स रिसिव्ड झालाय मागच्याच वर्षी म्हणून ते त्या वर्षीच्या लायबिलिटी मध्ये आहे. तुम्ही बघा ना, तुम्ही काय करता? तुम्ही जो ॲडव्हान्स रिसिव्ड फॉर एनवाय असता तो कुठे पोस्ट करता? लायबिलिटीला पोस्ट करता. मग तो पुढच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला कुठे दिसणार? त्याचं तुम्ही काय करणार? सपोज पुढच्या वर्षात गेलात तुम्ही, पुढच्या वर्षात गेलात तर त्याचं अकाउंटिंग कसं करणार? का? ते त्या वर्षीचं सबस्क्रिप्शन आहे. पुढच्या वर्षीचं म्हणजे पुढच्या वर्षात ऍड होणार का लेस होणार? मग हे मागच्या वर्षीमध्ये पुढच्या वर्षीचं आलंय. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, नेक्स्ट इयर ऑफ अ प्रिव्हियस इयर इज विच इयर? करंट इयर.
मी काय 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 बोलतोय? नेक्स्ट इयर ऑफ अ प्रिव्हियस इयर इज विच इयर? करंट इयर. मागच्या वर्षीचं पुढचं वर्ष म्हणजे करंट इयर. चला, म्हणजे हे काय आहे? हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे, पण ते आलं कधी? मागच्या वर्षी. म्हणून तो बघा आपला आयटम नंबर 2 ऍडचा ऍडव्हान्स रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर, म्हणजे दिस इज ऍडव्हान्स रिसिव्ड इन. आणि ते कुठे आहे? ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. चला, बाग कळला. बिल्डिंग फंड काय प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. स्पेसिफिक डोनेशन हे स्पेसिफिक फंड आहे. आता कधी कधी बिल्डिंग फंड नुसता क्रिएट करत नाहीत एनपीसी, त्या लगेच इन्व्हेस्टमेंट पण करतात. हे बघा, म्हणजे तो काय केला? पहिले फंड क्रिएट केला आणि ते लगेच कुठेतरी इन्व्हेस्ट करून टाकले, नाही तर ते खर्च होऊन जातील म्हणून ते कुठेतरी इन्व्हेस्ट करून ठेवले. मग आता इन्व्हेस्ट जर केले असतील तर ह्याच्यावर मला काय मिळालं पाहिजे? चेक करा. हे बघा, हे दिस इज अ व्हिजन, किंवा हे जे आहेत ना हे पार्ट्स, हे मी मुद्दाम तुम्हाला का सांगतोय? लक्ष इकडं. हे का सांगतोय? तुम्हाला तिथे दिसल्या लगेच स्ट्राईक व्हायला पाहिजे. कुठलंही इन्व्हेस्टमेंट असू दे, बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट असू दे, ना तर इन्व्हेस्टमेंट, लगेच तुम्ही चेक करणार. काय चेक करणार? कुठे चेक करणार? ऍडजस्टमेंट मध्ये, रिसीट अँड पेमेंट मध्ये. कुठं? रिसीट का पेमेंट? तुम्ही इन्व्हेस्ट केल्यावर तुम्हाला इंटरेस्ट रिसीव्ह होणार का? इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही करणार आणि इंटरेस्ट पण तुम्हीच देणार. रिसीव्ह होणार, म्हणजे ते कुठे असणार? रिसीट मध्ये. या लेवलला विचार करायचा आहे तुम्ही, म्हणून मी तुम्हाला असे क्रॉस क्वेश्चन्स मी विचारतोय. चला, हे बघा, लुक ॲट दिस. गॉट इट. इंटरेस्ट ऑन बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट क्लिअरिटीने दिलाय. आता हे इंटरेस्ट आहे ना, हे रेव्हेन्यू रिसीट पण नाहीये आणि ही खरं तर कॅपिटल, पण आपण त्याला कॅपिटल रिसीटच म्हणणार. दिस इज नॉट अ रेव्हेन्यू रिसीट. म्हणजे काय? हे आपण इन्कम म्हणून ट्रीट करणार नाही. आपण हे इंटरेस्ट या फंड मध्ये घेऊन जाणार. म्हणजे काय करणार? या फंडात ऍड करणार. मग सगळ्यात पहिलं याला मी ॲस्ट्रिक्स करून टाकला आणि याला पण ॲस्ट्रिक्स, या बिल्डिंग फंडला, सॉरी, बिल्डिंग फंडला पण ॲस्ट्रिक्स केला. हे ॲस्ट्रिक्स काय सांगतं मला? नेक्सस, ऍडजस्टमेंट नाही, संबंध. अजून एक माझा संबंध राहतोय कुठेतरी, सबस्क्रिप्शन. मी ॲस्ट्रिक्स केला आणि मी कुठे टाकू त्याला? दुसरा माझा ॲस्ट्रिक्स कुठे टाकू? सबस्क्रिप्शन. हा माझा नेक्सस आहे, ऍडजस्टमेंट नाही. मी फक्त ओपनिंग आणि रिसीट अँड पेमेंट कम्पेअर करतोय. कुठे कुठे काय काय आहे एवढंच चेक करतोय, बाकी काही करत नाहीये. प्लेग्राऊंड आहे कुठं? नो. फर्निचर लिटरली असं गो थ्रू करतोय मी थोडं फास्ट करतोय. यू कॅन गो इट स्लोली. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल हे काय आहे? 1-4 एप्रिलचा स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ कशाला दिलाय? आपल्याला कन्झम्पशन काढायचं आहे, तरी सुद्धा अलर्ट राहूया, खाली चेक करूया डिप्रिसिएशन नाही ना, आणि मग कन्क्लूड करू. चला, ओपनिंग स्टॉक. मग आता मला काय करावं लागेल? याला एक ॲस्ट्रिक्स मार्क करावं लागेल का? येस, वी विल मार्क इट. ये बाळा, ये लवकर ये. टाइम बोलायचं बाळा. रोज 5 हे नाही, फक्त मंडे आणि ट्यूजडेला 5:22, बाकी 5. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आपण एक नवीन सम सुरू केलाय. तो स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल याचं काय करणार आपण? याचं चेक करूया. आपल्याला याचं कन्झम्पशन काढायचं आहे. तर कन्झम्पशन कसं काढायचं? काल केलं आपण. काय केलं? ओपनिंग स्टॉक ऍड, क्लोजिंग स्टॉक लेस, म्हणजे कन्झम्पशन निघतं. चला, मी इथं मार्किंग केलं. ह्याचं मार्किंग कुठे करू? स्पोर्ट्स मटेरियल बॉट. अजून काय आहे? चेक करूया. बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट चेक करूया. इथं कुठे इन्व्हेस्टमेंट नाही ना? नो. आणि हे मला सांगा, ह्याचं काय करणार? याचा पण नेक्सस आहे.
पण हा कसा बघा, इथं हे जे ओपनिंग, इथं हे ओपनिंग बॅलन्स शीट, सॉरी क्लोजिंग आहे, हे रिसीट अँड पेमेंट आहे, सॉरी. हा जो ओपनिंग बॅलन्स शीट मधला कॅश इन हँड कॅश ॲट बँक आहे, हा बरोबर तुमच्या रिसीट अँड पेमेंटचा ओपनिंग पाहिजे. बघा चेक करा, 1600, 8400 डन. चेक करा. ओके. आता हे काय आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन त्याचं काही इयर बिर काही दिलेलंच नाही. प्रिव्हियस इयर, त्याचं म्हणणं हे प्रिव्हियस इयर आहे, कारण ओपनिंग बॅलन्स शीट बिलॉंग्स टू प्रिव्हियस इयर. म्हणजे हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर, बघा कुठे आहे तुमच्या फॉर्मॅटमध्ये. इतकं सोपं करून टाकलंय, तुम्ही फक्त नीट अंडरस्टँड करा आणि फिल इन द ब्लँक्स करून टाका. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला जी आहे ती आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर, लायबिलिटीला जे आहे ते ऍडव्हान्स रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर करंट इयर ऍडजस्टमेंट मध्ये. मी काय क्लिअरिटी दिली, कळली, आयडिया कळली की ओपनिंग बॅलन्स शीट. म्हणून मी पुन्हा म्हणला ना की अगदी सिंपल पार्ट आहे. चला आता बाकी काही करायच्या आधी पण आधी 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 मार्किंग करून घेऊ आणि मग स्टार्ट करू. मार्किंग कशाचं राहिले अजून, हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन याचं मार्किंग पुढे करावं लागेल इथं, आणि अजून ऍडजस्टमेंट पुढे मार्क केल्या. चला, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 24,000, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल इन हँड 24,000. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल कुठे घेणार, कुठे मार्क करू, ऑब्विसली स्पोर्ट्स, ऑब्विसली कुठे मारणार, पुढे रिसीट अँड, कुणाला काय कशाबद्दल मार्क कुठे करू, हे घ्या स्पोर्ट्स मटेरियलला, याला मार्क करणार. नेक्स्ट ऍडमिशन फी आणि डोनेशन कॅपिटलाइज. ऍडमिशन फी, डोनेशन. सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्यूरिंग द इयर इन्क्लूड 17,000 फॉर प्रीवियस इयर. ते प्रीवियस इयर म्हणतात आणि तू करंट इयर म्हणते का पुढचं करंट इयर काय. ऐक ना, बघा मी परत एकदा वाचतो, वाचण्यात काही चूक नाही ना होते. सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्यूरिंग द इयर इन्क्लूड 17,000 फॉर प्रीवियस इयर. कुठे करंट इयर आहे, वर्डच नाही कुठे करंट इयर, मनचे वर्ड्स नको आहेत. तू खालचं तर नाही ना वाचत आहे, मी इथे आहे. सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्यूरिंग द इयर फॉर प्रीवियस इयर. लक्ष इकडे दे बाळा, लक्ष इकडे दे. आणि ते कुठे आहेत, ते इन्क्लूड झालेत कशामध्ये, सबस्क्रिप्शन मध्ये, म्हणजे या याच्यामध्ये आहेत. थांबा थांबा थांबा, लगेच चेक करा तुमच्याकडे मागच्या वर्षीची बॅलन्स शीट आहे. मग मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये आहेत का ते, हे बघा आहेत. हा ट्रॅक पण तुम्हाला आता ठेवायचा आहे. मी ढीक म्हणीन काय वाटेल ते लिहिन, मागच्या वर्षीचे राहिले. तुम्ही बॅलन्स शीट बनवली ना मागच्या वर्षी, कुठं आहे दाखवा. असं असं तो ऑडिटर म्हणणार. तुम्ही काय म्हणताय, मागच्या वर्षीचे 17,000 राहिले. मग जर राहिले असतील तर ते मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये असले पाहिजेत ना. मग आहेत का, हे बघा आहेत, बरोबर. म्हणजे हे 17,000 ह्या वर्षात आले. ऑलराईट, त्याची कशी ऍडजस्टमेंट करूया, ते काय करूया ते दाखवतो. पण ह्याचं काय, आणि मग त्याचं काय, दोन्ही सेमच आहेत तसं त्याचं म्हणणं आहे. चला बघूया, मी आय विल कम बॅक टू दिस. बाकीच्यांना विचार करून ठेवा. या 17,000चा काय दोन वेळा तर नाही करता येणार. दोन आहेत का, हे दोन आहेत, एकच आहे, एकच आहे हे. दिस इज ऑल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की फक्त तुम्ही ट्रॅक बॅक करायचं आहे. तुम्हाला त्यांनी गंडवलेला नाही ना, हे तुम्हाला गंडवलं त्यांनी आणि तुम्ही गंटाय. 17,000 मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला आहेत, परत 17,000 अजून आलेत. हे 17,000 कशात येईल, आणि मुद्दामून त्यांनी तुम्हाला इथं सबस्क्रिप्शन इयर वाईज दिलेलं नाही. ह्याच गडबडीसाठी त्यांना माहिती आहे तुम्ही डबल करणार. एक लक्षात ठेवा, हे 17,000 जे बॅलन्स शीटला आहेत ते आणि ते दुसरे 17,000 हे सेम आहेत. इट इज अ सेम. आणि ऑब्विसली आपण मगाशी म्हणूनच ते डिसाईड करताना बोलताना आपण त्या पद्धतीनेच बोललोय. म्हणजे हे 17,000 आपण काय करणार आहोत, प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग म्हणून ट्रीट करणार. आणि हे काय करणार, अँड 5,000 इज नेक्स्ट इयर ऍड करणार. नीट चेक करा. एनवाय आपण एनवाय ऍड करतो, ऍडव्हान्स रिसिव्ड फॉर एनवाय.
हे 17,000 मायनस करणार. कुठे नेक्स्ट इयर? ते नेक्स्ट इयर म्हणतायत. पण हे प्रिव्हियस अँड इज ऑपरेटर. लक्षात घ्या, अँड इज ऑपरेटर. आता मी वाचतो कसं. सबस्क्रिप्शन रिसिव्ड ₹5,000 फॉर नेक्स्ट इयर. आता बोल, दिस इज अँड. हा अँड आहे ना, पुढे जाऊन तुमचा घात करणार आहे. अँड आणि ऑर हे दोन ऑपरेटर्स आहेत. नीट रीड करायचे. या प्रिव्हियस इयरचा आणि या नेक्स्ट इयरचा काही संबंध नाही. या प्रिव्हियस इयर आणि या नेक्स्ट इयर तसं नाहीये हे. बघा आता मी परत एकदा नीट वाचून दाखवतो. सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लूड. हे जे सबस्क्रिप्शन 1 लाख आहे ना, याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? 17,000चे प्रिव्हियस इयरचे आणि 5,000चे नेक्स्ट इयरचे. असं आहे, अशी ती ऍडजस्टमेंट आहे. असं रीड करायचंय. अँड ऑपरेटर. काय कळली का ऍडजस्टमेंट? काय वाचली मी? वाचण्यात गडबड करायची नाही. म्हणजे हे दोन्ही फिगर कुठे इन्क्लूड झाले आहेत? त्या 1 लाख मध्ये इन्क्लूड झाल्यात. कळली कन्सेप्ट? मग आता दोन्ही बाजूला काढावे लागतील आणि दोन्ही काय करावे लागतील? लेसच करावे लागतील. कारण प्रिव्हियस इयर पण आपण लेस करतो आणि एनवाय पण आपण लेसच करतो. ऑल राईट. पण याचे डबल इफेक्ट होणार. फक्त जे प्रिव्हियस इयर आहे त्याची ओपनिंग बॅलन्स शीट ऑलरेडी दिली आहे, त्यामुळे त्याचा मात्र आपण एकच इफेक्ट देणार, कारण दुसरा इफेक्ट ऑलरेडी आलेला आहे. आणि हे तर अक्षरशः काय म्हटलंय सिद्धी बाळा, 5 सम झाले. बोला आता. करंट इयर सबस्क्रिप्शन ₹14,000. तुला मी फॉर्मॅट दिला, फक्त फॉर्मॅट रीड करायचंय आणि फिल इन द ब्लँक्स करायचे. बोला, तयार राहायचंय. कुठे ऍड करणार? पहिलं का दुसरं? 2 ऍड आहेत. तू भांडतेस त्या स्वरात बोल. पहिलं बघा, बरोबर बोलते. यस, पहिलं बघा. सोपं आहे, कठीण नाहीये बाळा. लक्ष इकडे दे. अजून सांग दे काय. डोंट वरी, हा सम आपण वेळ टाइमात कंप्लीट करणार आहोत. पण आत्ता पहिलं लक्ष इकडे द्या. तुम्हाला मी वेळ देतो आखायला, काही काळजी करू नका. पण लक्ष इथं द्या, कारण हे फार महत्वाचा पाठ चालू आहे. हे जर तुम्हाला नाही कळलं ना, तर सम नाही तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. सो दिस इज करंट इयर ऍडजस्टमेंट. हे करंट इयर. चला, सगळ्यात पहिले हे मार्क केलं होतं आपण, ऍडमिशन केलं. हे सबस्क्रिप्शनचं मार्किंग केलं नाही केलं. चला, 2 सबस्क्रिप्शनचं मार्किंग केले. एक प्रिव्हियस इयरची ऍडजस्टमेंट, एक करंट इयरची. आणि अजून एक काय होतं? अजून एक, बापरे, तिसरं 5 सबस्क्रिप्शन. हा अख्खा सम सबस्क्रिप्शनचा सम आहे. 3 ऍडजस्टमेंट, 2 मिक्सेस, सगळं आलं. सगळं. आतापर्यंत तुम्हाला सबस्क्रिप्शन एवढं सगळं दिलंच नव्हतं. म्हणजे हा जो सम आहे ना, हा प्युअर अँड प्युअर सबस्क्रिप्शन होता सम आहे. असे आयडेंटिफाय करून ठेवले. काही डिप्रिशिएशनचे सम असतात. जो आपण परवा केला तो डिप्रिशिएशनचा सम होता. त्यात 2-2 डिप्रिशिएशन दिली होती, प्रत्येकावर 2-2 होती. दॅट इज डिप्रिशिएशन सम. हा काय आहे? सबस्क्रिप्शनचा सम आहे. ह्याच्यात बघा ना, 3 ऍडजस्टमेंट, 2 नेक्सस. म्हणजे आता काही राहिलंच नाही, सगळं इन्क्लूड. 4ही आयटम येणार. ऑलराईट. आता मात्र आपल्याला काय करायचं? आता सॉल्व्ह कसा करायचा? हा सम नेहमी सॉल्व्ह कसा करायचा? सगळ्यात पहिलं सॉल्विंग करायच्या आधी सगळ्यात पहिले आपण काय करूया? व्हॉट वी विल डू. चला घ्या आधी पहिले इन द बुक्स ऑफ समत स्पोर्ट्स क्लब सोलापूर, इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द ईयर एंडेड 31 मार्च 2020. डेबिट क्रेडिट. फटाफट कोण राहिलंय ड्रॉइंगचं? सगळेच? नाही बाबा, हे जमणार नाही. हे जमणार नाही. मी रोज तुम्हाला टाइम देणार नाही. आणि आपला फॉर्मॅट पण लिहून काढा. घरनं येताना तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 2 फॉर्मॅट रेडी पाहिजेत. दुसरा चॉईस नाही. पाणी आहे तिकडे मागं. संपलं असेल आणि मला म्हणजे माझ्या पुढे क्लास आहे. एक आहे. कोण हितेश? कोण रे? हा, अरे माहित नाही, त्यांनी काय पुढे सांगितलंच नाही. काही काय झालं त्याचं? आयडिया नाही.
चला झालं का नाही? चला व्हॉट शुड वी डू नाउ? आता लक्षात घ्या, वी विल स्टार्ट विथ ओपनिंग बॅलन्स शीट फर्स्ट. आपण नेहमी ओपनिंग बॅलन्स शीटनी स्टार्ट करणार. या ओपनिंग बॅलन्स शीट आपण काय करणार आहोत, इथून उचलणार आणि आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं पोस्टिंग करून टाकणार. म्हणजे मग काय झालं, ओपनिंग म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट सेम राहिलं. हे म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट संपलं. मग आपला काय पॅटर्न सुरू होतो, रिसीट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंट. म्हणजे हा फक्त आपल्याला काय करायचं आहे ही लक्षात ठेवा, ही ट्रिक आहे. तुम्ही ओपनिंग बॅलन्स शीटला पहिलं नेक्सस जोडून घ्या, त्याचं पोस्टिंग करून टाका, बात खतम. म्हणून फर्स्ट थिंग फर्स्ट, आता ओपनिंग बॅलन्स शीटवर कॉन्सन्ट्रेट करायचं. चला कॅपिटल फंड कुठे बुक करणार, घेऊन टाका लायबिलिटीला. कॅपिटल फंड, राईट डाऊन कॅपिटल फंड. 4-5 लाईन सोडून देऊया. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. मी एक काम करू शकतो, बघा मी काय सांगतो. एंटायर ओपनिंग बॅलन्स शीट ॲज इट इज एक्सेप्ट दिस टू ॲज इट इज कुठे घेऊन जाऊ शकतो, माझ्या क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये. ज्याला नेक्सस आहे त्याला इनरला, ज्याला नेक्सस नाही त्याला आउटरला. मी काय म्हणतो कळते का बघा. झालं ना, आय एम आउट ऑफ, मी काय माझं मी एकदम टेन्शन फ्री झालो. मी काय करून टाकलं, ही सगळीच्या सगळी झंझटच नको. आणि कुठे काय पोस्टिंग आहे हे ऑलरेडी दिलंय तुम्हाला, लायबिलिटी कुठली आहे, असेट कुठली आहे. तरी सुद्धा त्यातल्या त्यात हे आयटम मी डायरेक्टली इथं घेऊ शकतो. इथं बघा हे काय आहे. पण माय सजेशन, तुम्ही काय करा, सगळीच्या सगळी बॅलन्स शीट उचला आणि क्लोजिंगला घेऊन या. आता याला नेक्सस आहे म्हणजे याला कुठे पोस्ट करणार आपण, इनरला. चला कुठे करूया, इथं घ्या. मी आता केलेलं नाही पण तुम्ही करायचंय. काय लिहिणार आपण, ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर 9 इन PY आणि इनरला लिहून टाका किती आहे, ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन इन प्रिव्हियस इयर. एवढं सगळं द्यायचं आहे. ऍडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन इन प्रिव्हियस इयर, त्याला शॉर्ट फॉर्म ADV ऍडव्हान्स, REC रिसिव्ड सबस्क्रिप्शन इन प्रिव्हियस इयर. हे एवढं सगळं लिहिलं. किती लिहिणार इनरला, 4500 लिहून टाका. इनरला 4500 राईट डाऊन लिहिलं. चलो आता काय करायचं, बिल्डिंग फंड त्याला स्टार आहे म्हणजे कुठे लिहिणार, घेऊन टाका. त्याच्या खाली ऍडव्हान्स रिसिव्डच्या खाली ऍडव्हान्स रिसिव्ड, मी इथे लिहिलेलं नाही तुम्ही लिहिलंय. त्याच्या खाली बिल्डिंग फंड इनरला घेऊन टाका. टेक दिस बिल्डिंग फंड टू द इनर कॉलम. हे मी कुठे घेतलंय, मी डायरेक्टली घेतलंय. तुम्ही डायरेक्टली सुद्धा घेतलं तरी चालेल. पण माझी एक त्याच्यापेक्षा ना एक सिंपल मेथड सांगतो की सगळंच सगळं उचला आणि बॅलन्स शीट मध्ये घेऊन या आणि मग लेटर ऑन वी विल डील विथ इट. झालं का, एकदम सिंपल होतं असं, व्हेरी सिंपल. हा बोल बाळा काय झालं, कुठे लिहायचंय, बिल्डिंग फंड कुठे लिहायचंय, हे कुठे लिहायचंय, लिहिलेलं नाही. दोन्ही लायबिलिटीला आहे दोन्ही लायबिलिटी. प्लेग्राऊंड कुठे लिहिणार, फर्निचर कुठे लिहिणार. चला हे पहिले दोन लिहा. बरं याला काही ऍस्ट्रिक्स आहे म्हणजे हे कुठे जाणार, आउटरला. ओपनिंग फक्त रिसीट अँड पेमेंट ऍड ऍडिशन, फक्त म्हणून तर तो नेक्सस जोडलाय. ज्या अर्थी काही नेक्सस फिक्सस काही नाही त्या अर्थी स्ट्रेट फॉरवर्ड जाऊन द्या दोन्ही आउटरला. बरोबर. चलो आता हा स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, हा मात्र मी असेटला घेऊन जाणार नाही कारण तो ओपनिंग आहे. आपण ओपनिंग असल्यामुळे आपण तो घेऊन जाणार इन्कम अँड एक्सपेंडिचरला. आणि अशा पद्धतीने टू स्पोर्ट्स मटेरियल ऍड ओपनिंग स्टॉक. टू स्पोर्ट्स मटेरियल ऍड ओपनिंग स्टॉक. तुम्ही पहिलं नुसतं असं लिहिलं तरी चालेल, टू ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल असं पण लिहिलं तरी चालेल.
बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट इज अ असेट. चला बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट घ्या. मी काय करतोय, मी ओपनिंग बॅलन्स शीट जशी तशी तिकडून इकडं कॉपी पेस्ट करतोय. बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट हे घ्या, किती आहे 2,50,000. झालं का? हे दोन आपण मगाशी डिस्कस केले. ओपनिंग बॅलन्स शीट मधले कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपण घेत, कारण का नाही घेत? कारण ते रिसिट अँड पेमेंटला आलेत. चेक करा रिसिट अँड पेमेंटला आहे बघा, बरोबर आहे. ऑलराईट. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे मात्र घेणार. हे कुठे आहे? आपण कशाला बदला? चला घेऊन जा इनरला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर PY. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर PY. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर PY घेतलं. त्याला मी इनरला का घेतलं? काय ग? काय नाही, मेरी मर्जी. का हे ऍस्ट्रिक्स आहे इथं. जिथे जिथे ऍस्ट्रिक्स आहे ना, ते सगळ्यांना आपण इनरला घेतलं. ह्याला तर आपण डायरेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये घेऊन टाकला, कारण तो ओपनिंग स्टॉक आहे. आपल्याला क्लोजिंगला क्लोजिंग येणार, ओपनिंगला येणारच नाही, म्हणून तो तिकडे गेला. हे दोन रिसिट अँड पेमेंटला आले, हे मात्र घेतलं आपण. खरं तर हा सुद्धा तुम्ही कुठे घेऊ शकता? डायरेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचरला घेऊ शकता. हा, पण ह्याला का मी नाही घेतला? कारण खाली ऍडजस्टमेंट आहे, म्हणून मी त्याला नाही घेतलेला. आणि असंच ठेवा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तुम्ही मी दाखवतोय त्या पद्धतीने तिथंच घ्या. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की सरळ एकच मेथड ठेवा. हे आलं तर ते नको, ते आलं ते असले झंझट नाही. इथं असेट आहे, इथं सबस्क्रिप्शन आहे, ऍस्ट्रिक्स आहे, मी इनरला पोस्ट करणार. इथं ऍडव्हान्स रिसिव्ड आहे, लायबिलिटी आहे, मी लायबिलिटीला पोस्ट करणार. बाकी पुढचं पुढे बघू. माझी आता ओपनिंग बॅलन्स शीट सगळी पोस्ट झाली. हटाव यार ओपनिंग बॅलन्स शीट हो गया. आता ती झाली पंक्चर, आता ती चालणार नाही, तुम्हाला त्रास पण देणार नाही. झाली ओपनिंग बॅलन्स शीट, संपलं. आता काय झालं? आता रिसिट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंट खतम, सम ओव्हर. फक्त 4 आहेत, दॅट इज ओके, दॅट इज ओके. ते आपण हँडल करू. चला पहिलं हे तर काहीच करायचं नाही, सबस्क्रिप्शन वरच यायचं आहे. पण आधी पहिले इनरला घेऊन टाका. सबस्क्रिप्शन घ्या, इनरला लिहून टाका. आपण काय लिहितो? इनरला लिहून टाकतो जी काय अमाऊंट आहे ती 1,09,000. 1,09,000. ऍडमिशन फी डोनेशन कुठे टाकणार? बस नॉर्मल सुरू झालं आता. ठीक आहे, म्हणजे कुठं? इनरला घ्या. ऍडमिशन फी डोनेशन इनरला. आणि बाबा इन्कम आहे ते एक्सपेन्स इन्कम. काय काय आहो ते? आणि हे म्हणजे बेसिकच मिस्टेक करतोयस तू. आणि त्यासोबत 4 सम 5 सम झाल्यानंतर एवढं मी तुला हेच विचारलं, तू लेफ्टी बॅट्समॅन आहे का रायटी? काय कमाल करते तू, काय वाटत नाही मला. मी तू सांगते जाताना पॅव्हलियन मधनं निघाला रायटी म्हणून, आणि तिथं स्टँड घेते लेफ्टी म्हणून. काय बाबा खरंच. चला डोनेशन झालं. सन्ड्री रिसीट, सन्ड्री रिसीट काय? इन्कम घेऊन टाका. आउटर का इनर घेऊन टाका. सन्ड्री रिसीट तिन्ही बरोबर घेतलंय का अनुष्का? झालं सगळं बरोबर? इनर आउटर हो का नाही? हे काय आहे हे मला नाही माहिती. मग घे पटकन. सन्ड्री रिसीट, डोनेशन, हे सगळं लिह. डोनेशन इनरला, ठीक आहे, म्हणजे इनरला. आता इंटरेस्ट ऑन बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट, राईट? हे आपण कुठे घेऊन जाणार आहोत? लायबिलिटीला, बिल्डिंग फंड मध्ये. आपण ते इन्कम म्हणून ट्रीट करणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. रिमेंबर दिस ट्रीटमेंट. ही आपण बिल्डिंग फंड मध्ये घेऊन गेलेलो आहोत. बिल्डिंग फंड 2,50,000, ऍड इंटरेस्ट 9,000, आउटरला 2,59,000.
इंटरेस्ट ऑन बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट आपण बिल्डिंग फंड मध्ये ऍड केलेलं आहे, इन्कम म्हणून ट्रीट केलेलं नाही. मी उद्या परवा किंवा तेरवा, हे उद्या नाहीच आहे, परवा किंवा तेरवा परत एकदा हा असा सम येणार आहे, तेव्हा मी तुम्हाला चेक करणार आहे. काय अनुष्का, लक्षात राहील ना? तेव्हा सांगता येईल ना? जमेल ना? ओके. चला, स्पोर्ट्स मटेरियल बॉट. चला, आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे, फक्त इथं अमाऊंट लिहून टाका. ओव्हर हिअर 26,000. झालं? स्पोर्ट्स मटेरियल, सॅलरी अँड वेजेस, ऑफिस रेंट, टेलिफोन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. 120चा स्पीड कुठे जाणार? चारी एक्सपेन्सेस मध्ये जाणार. चारीच्या चारी आयटम एक्सपेन्सेस मध्ये घेऊन या आउटरला. 120चा स्पीड, कुठेही मध्ये टोल नाही. सॅलरी अँड वेजेस, ऑफिस रेंट, टेलिफोन चार्जेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑल 4 एंटायरली चारीच्या चारी कुठे टाकणार? एक्सपेन्सेस मध्ये. झालं? माखन, तुझी काय परिस्थिती आहे? तू माझ्याबरोबर आहे का? झाले चारी एक्सपेन्सेसला बुक? आता मात्र या क्लोजिंग कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे क्लोजिंग आहे, हे मात्र येणार बरं का. कुठे घेणार हे? चला घ्या, असेट मध्ये. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे क्लोजिंग, जे रिसीट अँड पेमेंटचे जे क्लोजिंग आहे, ते ओपनिंग नाही घेणार. ओपनिंग आपण घेत नाही, कारण ओपनिंग बॅलन्स शीट ऑलरेडी दिलेली आहे. पण जेव्हा ओपनिंग बॅलन्स शीट बनवू तेव्हा हे पण घेऊ. आणि आता फक्त हे घेणार, कारण क्लोजिंग बॅलन्स शीट आपण बनवतोय, राईट? झालं? हे पण झालं. व्हेरी गुड, यू आर द फर्स्ट वन. कठीण नाही असं म्हणणारा, खरं तर सोपं म्हणणार आहे. चला, म्हणजे 9 आउट ऑफ 12 तर पॉसिबल आहेतच, है ना? किंवा इवन मोर दॅन दॅट, 12 आउट ऑफ 12. चला, झाले दोन्ही. आता काय झालं? पोस्टिंग बघा किती वेळात संपलं. काही नाही, ऍक्च्युली वेळ लागत नाही या समना, फक्त ती भयानक खिचड फचड भरपूर आहे. एवढे कनेक्शन्स आणि एवढं टिक आणि ऍस्ट्रिक बघून नुसतं घाबरायला होते. येस, परफेक्ट. चला, आता स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल हे काय आहे? कुठे घेणार? क्लोजिंग स्टॉक आहे. आता ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट स्टार्ट. सगळ्यात पहिले मी आलो स्पोर्ट्स मटेरियलला लेस, सॉरी माझं राहिलं की पोस्टिंग. हां घ्या. आता पहिले या 2चा ऍडजस्टमेंट करा आणि लेस क्लोजिंग स्टॉक करा. ओपनिंग स्टॉक या 2चं ऍडिशन करा आणि लेस क्लोजिंग स्टॉक करून टाका. चाललंय बाबा. काय झालं बाळा? पेन्सिल कशाला घेतली? याचं सेकंड पोस्टिंग क्लोजिंग स्टॉक आहे. असेट घ्या. क्लोजिंग स्टॉक इथं, क्लोजिंग स्टॉक. झाली पहिली ऍडजस्टमेंट. नेक्स्ट, ऍडमिशन फी अँड डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज. ऍडमिशन फी अँड डोनेशन्स आर टू बी कॅपिटलाइज. चला, कॅपिटलाइज करायचंय ऍडमिशन फी आणि डोनेशन. माहिती आहे तुम्हाला काय करायचं असतं? लेस कॅपिटलाइज. कशात ना? ऍडमिशन फी आणि डोनेशन दोन्ही. चल कर. लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज सगळी अमाऊंट, कारण अमाऊंट काही दिलेली नाही म्हणजे सगळी अमाऊंट. यस सिद्धी, लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज सगळी अमाऊंट. आउटरला काय येणार? बाबाजी का ठुल्लू. आणि कॅपिटल फंड आणि ऍड ऍडमिशन फी, ऍड डोनेशन, वेगवेगळं वेगवेगळं. चला चेक करा मी काय करतोय. इकडे इकडे लक्ष, इकडे लक्ष. लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज, लेस कॅपिटलाइज झालं. आता याचा सेकंड इफेक्ट, कॅपिटल फंड मध्ये ऍड ऍडमिशन फी
ऍड डोनेशन आणि ते तसंच ठेवून द्या. आता ऍडमिट काही करू नका. डन आहे. ब्रेड अँड बटर का म्हणतोय कळलं ऍडजस्टमेंटला? इझी आहे, प्रत्येक ह्याच्यात येते, म्हणजे एक मार्क तर बनताही आहे. आणि एवढं करून फक्त एकच मार्क या ऍडजस्ट, त्यांना पण माहिती आहे सोपी आहे, फक्त एक मार्क गिवन हवे. चला घ्या, एक मार्क तरी कमवा. काय एक 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 बूंद बूंद से बनता है सागर, एक 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 करत मार्क मिळत जाणार. सो जोडत जा तुम्ही. चला आता हे याचा मेन पार्ट आला. सबस्क्रिप्शन रिसीव्ह ड्युरिंग द इयर इन्क्लूड 17,000. चला सगळ्यात पहिले मी इथं लिहिणार. का इथं लिहिणार? आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर. घ्या 17,000 मायनस करा. रिसीव्ह या ह्याच्यात आहेत ना, ते इन्क्लूड आहेत ते, म्हणून मायनस करून टाका त्यातनं. आणि याचा सेकंड पोस्टिंग करणार आपण. एक आउटस्टँडिंग ठेवलंय, हे बघा इथं लिहून टाका लेस रिसीव्ड आणि आउटरला घेऊन टाका. इथं लेस रिसीव्ड करा आणि आउटरला घेऊन जा. लेस रिसीव्ड समजलं का मी काय केलं या रिसीव्हचं? प्रीवियस इयर सॉरी अँड 5,000 फॉर नेक्स्ट इयर. चला या नेक्स्ट इयरच्या समोर फिगर लिहून टाका 5,000. सेकंड पोस्टिंग याचं नाही केलं. लायबिलिटी फर्स्ट टाइम शी इज ऍब्सोल्युटली राईट. व्हेरी गुड. चला घ्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग रिसीव्ड सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स रिसीव्ड सबस्क्रिप्शन NY. आउटस्टँडिंग इकडे कसे सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स रिसीव्ड सबस्क्रिप्शन NY 5,000. करंट इयर सबस्क्रिप्शन 14,500 आउटस्टँडिंग. चला करंट इयर्स आउटस्टँडिंग घ्या. बघा चारही आले. बघा चारही आयटम आतापर्यंत 4 आयटम नव्हते कधी आले. 1 2 3 4 चारीला फिगर आल्या. आणि मेन आहे ही फिगर तुम्हाला थोडीशी त्रास देऊ शकणार आहे. चला हे झालं. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग इन्कम इज an asset. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर CY. आता एक बाकी आहे, एक लायबिलिटी बाकी आहे. बघा ओपन आहे. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या का? ऍडजस्टमेंट सगळ्या झाल्या. तुमच्याकडे ऍडव्हान्स रिसीव्ड तुमच्याकडे ऍडव्हान्स रिसीव्ड सबस्क्रिप्शन प्रीवियस इयर. ही तुम्ही काय करायचंय, तुमच्याकडनं तुम्ही लायबिलिटी मध्ये लेस ऍडजस्टेड किंवा ही काय आहे लेस ट्रान्सफर. आपण ती काय करतोय, ती रिसीव्ह नाही आहे, ती रिसीव्ह ऑलरेडी झाली आहे, ती आपण आता ट्रान्सफर करतोय इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि या इथं म्हणून त्याला आपण काय लिहिणार लेस ट्रान्सफर्ड ED. कुठे लिहायचंय? लायबिलिटी लिहिलं नाही का? बघू काय केलंस सिद्धी, बघू काय केलंस? कुठे सांगतोय मी इथं नाहीये. कुठे लिहायचं? लायबिलिटी मध्ये लिहायचं. लायबिलिटीला ऍडव्हान्स रिसीव्ड त्याच्या खाली लिहायचं लेस ट्रान्सफर्ड आणि ते ट्रान्सफर करून इथं घेऊन या. ते इथे लिहून टाका. आउटरला डॅश एंटायर ट्रान्सफर. तुला बहुतेक तू नव्हतास त्यावेळेस सकाळी, पण आता तू पहिले हे इथं अमाऊंट लिहून टाकली. लिहिली. बघू जरा काय गडबड केली. तिथूनच दाखव. लेस ट्रान्सफर झाले. किती लिहिलेत? इनरला जागाच नाही सोडली. आता तू जसे तसे ते अंडरलाईन कर आणि आउटरला डॅश कर. राहून द्या. त्या खाली जेव्हा तू इनरला लिहिते ना तेव्हा एक लाईन लगेच बुक करायची. हे लक्षात ठेव. हे त्याच्यासाठीच, म्हणजे ते तुला लक्षात राहतं की अरे हे इथे राहिलंय. ठीक आहे का?
आता राहून देत, आता त्याला अंडरलाईन कर आणि त्या पुढे डॅश कर आणि हे इकडे लिहून टाक, ऍडव्हान्स रिसीव्ड फॉर PY हे 4500 लिहिले का? आता मात्र काय करायचंय, संपलं. चला या आता तुम्ही मला सांगायचंय, चला याची टोटल करा आणि मला इथं अमाऊंट सांगा. याची टोटल चेक करा, 1,19,000. त्यातनं हे 2 मायनस करा. मी सांगितल्यावर तू सांगतोस मी कॅल्क्युलेट केलं म्हणून, मग काय आधी नाही. आणि आता मला काय पाहिजे, व्हॉट आय वॉन्ट. चला याची टोटल करा. किती आहे टोटल, कुठली साइड मोठी आहे? क्लिअर कट डेबिट साइड मोठी आहे, क्रेडिट साइड मोठी नाही आहे. हे 98 आहेत, इथेच 1 लाख होतात. हे 120 च्या आसपास, 130 132 च्या आसपास होत आहे, 137 पर्यंत जातोय आपण. एवढ्या फास्ट टोटल्स करायच्या नुसत्या अशा गर 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 कशा टोटल करायच्या आहे का फास्ट? हे बघ ना, हे एका खाली एक लिहिलं आहे ना मी, त्यामुळे किती मस्त वाटतं मला. हे 12, हे 17, 7 प्लस हे 17 आहे म्हणजे हा हे झाले 6 9 12 16 6 आणि हे 10 12 30 136,700. चेक करा 136,700. बघा ओरल 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 कैलकुलेशन, कुछ नहीं है उसमें. मी मुद्दाम तुम्हाला दाखवलं कसं करायचं, असं पेयर्स करायचे असतात. मी पेयर्स बघा कशा करतो. हे आता ही 9 आणि 12, 9 आणि 3 12 आहे. 12 प्लस 5 7, कॅरी ओव्हर तुमचा 1 येणार. आता हे बघा ना, 3 3 6 आणि 4 10, हे 5 15 आणि हा कॅरी ओव्हरचा 6 16 आणि हे परत 10 12 13. काय कठीण काय आहे काय? चला आता काय आहे, डेफिसिट काढा आणि मला सांगा किती आहे डेफिसिट. त्यात या 136 मधनं जेव्हा डेबिट साइड, व्हेनेवर डेबिट साइड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साइड, दिस इज कॉल्ड ॲज डेफिसिट. तो डेफिसिट आपल्याला इथं लिहायचा आहे, पण तो काढायचा कसा, या टोटल मधनं हे 2 मायनस करा. कळला का डेफिसिट? हा, आणि बरोबर उलटा सरप्लस येणार. डेफिसिट नाही काय ऍड करणार, हे बघ हे 2 ऍड करणार आणि ते यातनं मायनस करणार. तसंच जर सपोज हे ही साइड असती तर ह्याच्यातनं मी हे टोटल ऍड केली असती आणि त्यातनं ही मायनस केली असती. जर क्रेडिट साइड मोठी असती तर, इथं क्रेडिट साइड मोठी नाही. यस 37,450 450. ओके बाय डेफिसिट एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. डेफिनेशन लिहायचे. आपण डेफिसिट काय करणार, कॅपिटल फंड मध्ये, कॅपिटल फंड मध्ये लेस, कॅपिटल फंड मध्ये आपल्याला लेस करायचं आहे डेफिसिट. चला घेऊन चला कॅपिटल डेफिसिट कॅपिटल फंड मध्ये. हॅलो, हाँ हाँ पण नाही ना, मी बोलू, बोलतो आणि तुमचं हां हां त्यांचं काय कन्फर्म करून टाकायचं आहे तुझं. काही प्रॉब्लेम नाही, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. हां काही हरकत नाही तिकडनं पण करायला. हां चालेल. येस मी बोलतो त्यांच्याशी. ओके चालेल. करेक्ट हो काही प्रॉब्लेम नाही.
मी फोन करतो, फोन करतो. काय लागेल ना, तू हॅव पेशन्स, पेशन्स ठेव फक्त. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नो नो, हो हो. दीपंकर टोटल केलीच नाही. कमाल रे खरंच. म्हणजे बिंदास सांग, पुढे बसून बिंदास सांगते. चला झालं का बॅलन्स शीट टॅली? मोरे बोला. काय अनुष्का? सर मी तुमची फिगर घेतलेली आहे, मी काय टॅली करत नाही. काय रे, या सगळ्यांची टोटल करायची, या सगळ्यांची टोटल आउटरची, आणि ती तुझी या दोन्ही सेम आल्या पाहिजेत. हे जर सेम आलं तर आपण समजून जायचं की आपलं करेक्ट आहे. 90% तरी करेक्ट आहे. एका दुसरी मिस्टेक असू शकते पण चान्सेस खूप कमी आहेत जर तुझं हे सेम आलं तर. आणि मी जसं दाखवलंय तसं फारसं काही करावंच लागत नाही. नीट व्यवस्थित टॅली होऊन जातं ऑटोमॅटिक. फक्त नीट सगळं करेक्ट करण्याकडे लक्ष ठेवा, त्या टॅलीकडे नाही. चलो आज अकाउंट्स इथे थांबणार आहे. आजपासून आपण त्यांच्या बरोबरच एसपी बीसपी सगळं सुरू करणार आहे. चाललं रे. चला इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर्स हा एसपी आहे. तू गेलास तरी चालेल. एसपी सो इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स म्हणजे काय? व्हॉट द मिनिंग ऑफ इक्विटी शेअर्स? पहिली गोष्ट आता बघा, लक्षात कसं ठेवायचं, अगदी सिंपल आहे, व्हेरी व्हेरी सिंपल. सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवायचं, ऍक्ट. कुठला ऍक्ट? कंपनी ऍक्ट. मी पहिली डेफिनेशन जी दिली ना ती कंपनी ऍक्टची डेफिनेशन दिली. इक्विटी शेअर्स म्हणजे ते शेअर्स की जे प्रेफरन्स शेअर्स नाहीत. काय बाबा हे डेफिनेशन आहे? मी म्हणत नाही, कंपनी लॉ म्हणतोय, कंपनी ऍक्ट म्हणतोय. काय डेफिनेशन आहे? कंपनी ऍक्ट डिफाइन्स इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स विच आर नॉट प्रेफरन्स शेअर्स. असे शेअर्स की जे प्रेफरन्स शेअर्स नाहीत. म्हणजे एक्झॅक्टली काय, तर त्यांना दोन प्रेफरन्सेस नाहीत म्हणून त्यांना ऑर्डिनरी शेअर्स म्हणतात. म्हणजे हे काय आहेत? इक्विटी शेअर्स आर ऑर्डिनरी शेअर्स. वाय? कारण त्यांना दोन प्रेफरन्सेस नाही आहेत. कुठले दोन प्रेफरन्सेस नाही आहेत? एक पेमेंट ऑफ डिव्हिडंडचा प्रेफरन्स नाही, आणि दुसरा रिपेमेंट ऑफ कॅपिटल. पेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटल. पेमेंट ऑफ डिव्हिडंड म्हणजे काय? जेव्हा कंपनीला प्रॉफिट होतो तेव्हा कंपनी शेअरहोल्डर्सना कुठलं पेज नंबर सांग दिला? शेअरहोल्डर्सना डिव्हिडंड देते, डिव्हिडंड पे करते. कंपनी डिव्हिडंड पे करते. आता डिव्हिडंड देताना पहिले प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा डिव्हिडंड दिला जातो, आणि मग जो काही पैसे, जे काही प्रॉफिट उरेल
त्याला रेसिड्युअल प्रॉफिट म्हणतात. त्या प्रॉफिट मधनं इक्विटी शेअर होल्डर्सना डिव्हिडंड दिला जातो. म्हणून इक्विटी शेअर होल्डर्स डू नॉट हॅव एनी प्रेफरन्सेस. मग प्रेफरन्स कुणाला आहे? तर तो आहे पहिला प्रेफरन्स. प्रेफरन्स म्हणजे काय? प्रायोरिटी. प्रॉफिट झाला तर सगळ्यात पहिलं कंपनी प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा डिव्हिडंड देणार, आणि मग जर उरला डिव्हिडंड देऊन पैसे प्रॉफिट उरला तरच इक्विटी शेअर्सना डिव्हिडंड. हा पहिला प्रेफरन्स कळला. आता दुसरा प्रेफरन्स, रीपेमेंट ऑफ कॅपिटल. जेव्हा कंपनी वाइंड अप होईल, लक्ष इकडे दे. हा बरोबर. सो लक्ष इकडे दे. तू लक्ष तिच्याकडे देऊ नको. आता इकडे लक्ष दे, इकडं माझ्याकडे पण नको. सो आता काय आहे बघा, मला काय म्हणायचं आहे. मी म्हणून म्हणतोय दे डू नॉट एन्जॉय प्रेफरन्स फॉर डिव्हिडंड आणि दे डू नॉट एन्जॉय एनी प्रेफरन्स ॲट अ टाइम ऑफ रीपेमेंट ऑफ कॅपिटल. जेव्हा कंपनी वाइंड अप होते, वाइंड अप म्हणजे काय? बंद होते, शटर्स डाऊन, कंप्लीट खतम, धंदा बंद. मग तेव्हा काय करणार? ते सगळे असेट जे आहेत त्या विकणार, त्यातनं जे पैसे आले त्यातनं पहिले लायबिलिटीज लोकांचे पैसे देऊन टाकणार. मग जे उरले पैसे ते कोण घेऊन जाणार? सगळ्यात पहिले प्रेफरन्स शेअर्स, त्यांचे पैसे देऊन झाले आणि मग पैसे उरले तर इक्विटी शेअर्स. म्हणून इक्विटी शेअर्स डू नॉट हॅव प्रेफरन्स ॲट अ टाइम ऑफ रीपेमेंट ऑफ कॅपिटल ॲज वेल. आणि हे दोन पॉइंट्स फार महत्वाचे आहेत. इक्विटी शेअर्स आर दोज शेअर्स विच आर नॉट प्रेफरन्स शेअर्स. Means what? Means they do not have a preference at a time of repayment of dividend and preference at a time of repayment of capital. हे दोन प्रेफरन्सेस नसलेले शेअर म्हणजे इक्विटी शेअर्स. चला आता पुढे जाऊया. इक्विटी शेअर्स आर फंडामेंटल सोर्स ऑफ फायनान्सिंग. सगळ्यात जास्त इक्विटी शेअर्स इश्यू केले जातात. कंपन्या सगळ्यात जास्त इक्विटी शेअर्स इश्यू करतात. शिवाय इक्विटी शेअर होल्डर्स ओन द कंपनी. दे आर द ओनर, दे आर द रियल ओनर्स ऑफ द कंपनी. ते खरे ओनर्स असतात, त्याला रियल मास्टर्स असं म्हणतात. पुढे आहे त्याच्या आधी हेच याच कॅपिटल आपण व्हेंचर कॅपिटल किंवा रिस्क कॅपिटल. सगळ्यात रिस्की कॅपिटल जर कुठलं असेल तर ते इक्विटी शेअर्स. ऑलराईट, आता एक एक फीचर्स कव्हर करूया. इक्विटी शेअर इज अ परमनंट कॅपिटल. Why it is called as permanent? Because it is normally repaid at the time of winding up. आणि सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर्सचे पैसे दिले जातात. म्हणजे ते खरंच सगळी अख्खी कंपनी बंद करतात, सगळ्यांचे सगळे पैसे देऊन जे उरले बिचारे तेवढे फक्त घेऊन जाणार घरी. म्हणून याला म्हणणार परमनंट कॅपिटल. आता बघा ना, स्टार्ट झाला तेव्हा त्यांनी पैसे दिले, कंपनी स्टार्ट झाली तेव्हा, आणि ती थ्रूआउट जोपर्यंत कंपनी बंद पडत नाही तोपर्यंत ते पैसे मागणारे नाहीत आणि तुम्ही देणारही नाही. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज. आणि ते कधी देणार? वाइंडिंग अपच्या वेळी. ते सुद्धा कुठले? रेसिड्युअल. रेसिड्युअल म्हणजे काय? पुढचा पॉईंट. हा रेसिड्युअल पॉईंट दोन आहे. एक रेसिड्युअल प्रॉफिट आणि रेसिड्युअल कॅपिटल. रेसिड्युअल क्लेमंट म्हणजे काय? क्लेमंट म्हणजे मागणी करणे. म्हणजे हे जे इक्विटी शेअर्स आहेत ना, हे इक्विटी शेअर्स हे मागणी करतात. कशाची मागणी करतात? जे उरलं सुरलं. पण बाय द वे रेसिड्युअल म्हणजे उरलं सुरलं. उरलं सुरलं म्हणजे काय? सगळ्यांचं सगळे पैसे देऊन झाले की जे पैसे उरतील त्याला रेसिड्युअल अमाऊंट असं म्हणतात. आणि हे जे इक्विटी शेअर होल्डर्स आहेत ना, ते रेसिड्युअल क्लेमंट आहेत. मग उरलेले पैसे कोण क्लेम करणार? इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स कुठले कुठले? प्रॉफिटच्या बाबतीत पण तेच केस आणि कॅपिटलच्या बाबतीत पण तीच केस. जो काही उरलेला प्रॉफिट आहे, तो हे कोण क्लेम करणार? कुणाकुणाला दिलेला प्रॉफिट मधनं पहिले प्रेफरन्सचा डिव्हिडंड द्यायचा आणि मग जो उरेल तो इक्विटी शेअर घेणार. सिमिलरली सेम थिंग काय? कॅपिटल जेव्हा वाइंडिंग अप होईल, जे काही पैसे उरले ते पैसे कोण क्लेम करणार? इक्विटी शेअर. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज
रेसिड्युअल क्लेमंट, 2 रेसिड्युअल क्लेमंट्स आपल्याला लिहायचे आहेत. मी पॉइंट्स काय सांगते ते नीट लक्ष द्या. फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड, फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड म्हणजे असा 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 किंवा मध्ये काही नाहीच. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचंय बघा, मला ह्याच्यात 4 पॉइंट्स तुम्हाला सांगायचे. एक, पहिले इक्विटी शेअर्सना डिव्हिडंड कधी मिळणार? पहिलं, जर प्रॉफिट झाला तर डिव्हिडंड. प्रॉफिट झाला पण तो सफिशियंट नाही तरी पण डिव्हिडंड मिळणार नाही. म्हणजे काय पाहिजे, नुसता प्रॉफिट होऊन उपयोग नाही, तर तो सफिशियंट प्रॉफिट पाहिजे. सफिशियंट प्रॉफिट म्हणजे बघा काय, सपोज माझ्याकडे 100 करोडचं कॅपिटल आहे आणि आय वॉन्ट टू गिव्ह 10% डिव्हिडंड. म्हणजे मला किती द्यावे लागतील? 10 करोड. आणि माझ्याकडे प्रॉफिट आहे 2 करोड. मी डिव्हिडंड देऊ शकतो का? कारण सफिशियंट प्रॉफिट नाहीये. बघा मी काय म्हणते, दुसरा पॉइंट, मुळात एक तर पहिले प्रॉफिट नसेल तर डिव्हिडंडचा इश्यूच येणार. दुसरा, सफिशियंट प्रॉफिट पाहिजे. सफिशियंट प्रॉफिट असेल तरच डिव्हिडंड. आणि मी तिसरा अजून वर जाऊन बोलणार, सफिशियंट प्रॉफिट असेल तरी सुद्धा मी नाही म्हणणार, म्हणू शकतो तरी सुद्धा इक्विटी शेअरहोल्डर्सना डिव्हिडंड मिळेल याची काही गॅरंटी नाही. अजून पण असं पण आहे, जर सबस्टॅन्शियल किंवा ह्यूज प्रॉफिट झाला तर ह्यूज डिव्हिडंड सुद्धा मिळणार. म्हणजे एखाद्या वर्षी प्रॉफिट नाही झाला तर डिव्हिडंड नाही, एखाद्या वर्षी ह्यूज डिव्हिडंड झाला तर ह्यूज प्रॉफिट झाला तर ह्यूज डिव्हिडंड. म्हणून फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड. बरं मी तुम्हाला मुद्दाम 4 पॉइंट का सांगितले, याच्यावर ना जस्टिफिकेशन येऊ शकतं, हे मार्क करून ठेवा. बघा काय लिहिलंय, इक्विटी शेअर डू नॉट कॅरी एनी फिक्स कमिटमेंट ऑफ डिव्हिडंड. कुठले फिक्स कमिटमेंट नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे रेकमेंड करतील त्या रेटनी डिव्हिडंड मिळणार. हा दुसरा पॉइंट आहे. शिवाय प्रॉफिट झाला तर डिव्हिडंड, नो प्रॉफिट नो डिव्हिडंड. आणि प्लस सफिशियंट प्रॉफिट नसेल तर डिव्हिडंड नाही. आणि अजून एक, ह्यूज प्रॉफिट झाला तर ह्यूज डिव्हिडंड. एवढे पॉइंट्स आपल्याला लिहायचे डिव्हिडंडच्या बाबतीत. आणि म्हणून इक्विटी शेअर होल्डर्स एन्जॉय फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड, म्हणून त्यांना फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड आहे. केवढे पॉइंट्स आहेत. एक तर फिक्स कमिटमेंट नाही, आणि बोर्ड रेकमेंड करेल तेवढा डिव्हिडंड, प्रॉफिट नसेल तर डिव्हिडंड नाही, सफिशियंट प्रॉफिट नसेल तर डिव्हिडंड नाही, ह्यूज प्रॉफिट असेल तर ह्यूज डिव्हिडंड. जिम कळली, लक्षात राहील पॉइंट. चला पुढे, डिफरंट राईट्स. सगळ्यात पहिला राईट आहे राईट टू वोट. हा त्यांचा एक्सक्लुझिव्ह राईट आहे. आता याला मी एक्सक्लुझिव्ह का म्हणतोय, इक्विटी शेअर होल्डर्सना एक्सक्लुझिव्ह राईट आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे प्रत्येक डिसिजनवर ते त्यांचं वोटिंग करू शकतात. प्रत्येक डिसिजनवर म्हणजे काय, म्हणजे त्यांच्या मॅटर त्यांच्याशी रिलेटेड असू देत नाहीतर नसू देत, दे कॅन वोट. याला काय म्हणतात, एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट. आणि प्रत्येक मीटिंग मध्ये दे कॅन वोट, इन एव्हरी मीटिंग. राईट इन टू शेअर इन प्रॉफिट. इक्विटी शेअर होल्डर्स कंपनीला सांगू शकतात की यावर्षी तुम्हाला प्रॉफिट झालं ना, चला आम्हाला डिव्हिडंड द्या. सांगू नाही शकत, डिमांड करू शकतात, आस्क करू शकतात, विचारू शकतात. सांगू नाही शकत, सांगण्याचा अधिकार नाहीये, पण विचारण्याचा अधिकार आहे. प्रॉफिट झाला तर आम्हाला डिव्हिडंड का नाही दिला, कारण शेअर इन प्रॉफिट इज अ राईट. म्हणजे काय, कंपनीला जर प्रॉफिट झाला 10 करोड तर इक्विटी तो शेअर करण्याचा राईट आहे. म्हणजे कंपनीने तो शेअर करायला हवा. अमंग हुम, अमंग इक्विटी शेअर होल्डर्स. असा इक्विटी शेअर होल्डर्सचा राईट आहे. आणि जर कंपनी तसं करत नसेल तर दे कॅन आस्क, कंपनीला विचारू शकता. मग तुमच्याकडे सपोज एकच शेअर असेल ना तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता. ते म्हणतील अहो तुमचं काय, तुमचा आवाज काय, तुम्ही एक शेअर आहे आणि तुम्ही आवाज काय करताय. हो राईट आहे, कंपनी हॅज टू लिसन टू यू. एक शेअर असेल तरी इवन वन शेअर होल्डर कॅन डिमांड फॉर अ शेअर इन प्रॉफिट इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंडच्या फॉर्म मध्ये त्याला तो शेअर मिळणार आहे. राईट टू इन्स्पेक्ट बुक. बघा माझ्याकडे ना रिलायन्सचा एक शेअर आहे. मग मी काय करणार, इथून उठणार, तुर्भेला जाणार. तुर्भे माहिती आहे ना कुठे, तुर्भे महापे
काय ते दुसरं नाव जुईनगर का काय ते मुंबईला जाताना मुंबईला कधी गेलात ना बर मग मुंबईला जाताना एक ठिकाण आहे महापे म्हणून तिथं रिलायन्सचं ऑफिस आहे मी जाऊन तिथं बसलो आणि मी त्यांना सांगितलं मी शेअर होल्डर आहे चला मला बुक्स बघायचे बुक्स ऑफ अकाउंट्स बुक्स म्हणजे सो दिस इज अ राईट विच आय एम हॅव्हिंग ॲज अ शेअर होल्डर आय कॅन इन्स्पेक्ट बुक इन्स्पेक्ट म्हणजे तुम्हाला तू दाखव ना मग सर्टिफिकेट दाखव हे बघा साहेब दे हॅव टू येस येस ओके सर प्लीज लगेच ते तुम्हाला एक 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 तू म्हणशील ते पण खरंच असं होईल का पण राईट आहे मग मामा आता बघा मी मला कॉमर्सचं नॉलेज आहे मला अकाउंटचं नॉलेज आहे पण एखादा इंजिनियर असेल आणि तो इक्विटी शेअर हे तो शेअर होल्डर असेल तो कसं काय इन्स्पेक्ट करेल तो म्हणेल हा राईट मला काय उपयोगातच नाही तो काय करू शकतो तो एखाद्या रिप्रेझेंटेटिव्हला पाठवू शकतो रिप्रेझेंटेटिव्ह कोण असू शकतो एखादा एक्सपर्ट म्हणजे कोण चार्टर्ड अकाउंटंट का तो म्हणेल भाऊ मी एवढे पैसे लावलेत जरा बघ बाबा एक काय करतात काय तिथं रिलायन्स एक वेल नोन कंपनी आहे पण एखादी कंपनी अशी आहे की तुम्हाला वाटते बाबा काय लफडी काय करत नाहीत ना पैसे घेऊन बसलेत करतात काय का चाललंय नुसतं मस्त मध्ये रोज पार्ट्या हा काय करतात काय मग हे बघायला नको म्हणून हा राईट आहे ते काय करू शकतात चार्टर्ड अकाउंटंटला अपॉइंट करू शकतात आणि चार्टर्ड अकाउंटंट काय करू शकतो ऑडिट करू शकतो ऑडिट म्हणजे हा राईट टू इन्स्पेक्ट हे अशा पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतात स्वतः जाऊन चेक करणे किंवा कुठला तरी रिप्रेझेंटेटिव्ह पाठवणे तरी सुद्धा हा राईट आहे राईट टू ट्रान्सफर शेअर तुम्हाला दोघं माहिती आहेत ना अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी बरोबर आहे ना चुकून मुकेश अंबानीच्या कंपनीच्या ऐवजी मी अनिल अंबानीचा रिलायन्सचा शेअर घेतला आज काय पोझिशन आहे माहितीये काय काहीही माहित नाहीये थोडे खूप म्हणजे किती खड्ड्यात आहे वाट लागली आहे सगळी असेच उरलेत ना बघा वाट लागली अनिल अंबानीची वाट लागली म्हणजे त्याच्या शेअरची प्राइसिंग मी जेव्हा घेतला तेव्हा 100 रुपये होते असं एक्झाम्पल घेऊया आणि आता आहे 1 रुपया पण जेव्हा 100 वरनं तो 90 वर आला तेव्हा मला जरा शंका वाटली मग मी काय करणार माझ्याकडे काय ऑप्शन आहे हे बघा एकतर रेसिड्युअल क्लेमेंट आहे मी रेसिड्युअल क्लेमेंट म्हणजे काय वाट बघणार कंपनी कधी बंद होते आणि केव्हा मला पैसे देते कारण दुसरा काही चॉईस नाही परत मिळण्याचा मग मला ना लॉनी एक राईट देऊन टाकला तो शेअर आहे ना मी ट्रान्सफर करू शकतो ट्रान्सफर म्हणजे काय दुसऱ्याच्या नावाने ट्रान्सफर पण तो कसा करणार तर त्यासाठी मला शेअर मार्केटवर जावं लागेल म्हणजे तो शेअर विकण्यासाठी मी शेअर मार्केटवर जाणार आणि मी विकायला ठेवणार मला अनिल अंबानीच्या कंपनीचा शेअर विकायचा आहे कोणी आहे का आत्ता मार्केट रेट चालू आहे 90 चला मी 85ला विकायला ठेवणार कोणीतरी मासा गळायला लागला म्हणजे काय कोणीतरी माणूस तयार झाला चला मी भेटतो तयार आहे मला देऊन टाका तो 85 मी विकला मी बाहेर पालो आणि आता त्याची प्राइस किती आहे म्हणजे मी वाचलो का नाही असं करता यावं म्हणून हा राईट दिला हा राईट काय आहे ट्रान्सफर ऑफ शेअर म्हणजे तुम्हाला शेअर ट्रान्सफर करायचे ट्रान्सफर करण्याचा राईट दिलाय लॉनी आणि त्या राईटला आपण राईट टू ट्रान्सफर ऑफ शेअर आणि ट्रान्सफर करायचं म्हणजे काय करायचं विकायचं सेम नो प्रेफरन्शियल राईट हे आता मगाशी पण आपण डिस्कस केला नो प्रेफरन्शियल राईट कुठले 2 प्रेफरन्शियल राईट मी डिस्कस केले अनुष्का कुठले 2 प्रेफरन्शियल राईट्स डिस्कस केले रीपेमेंट ऑफ डिव्हिडंड आणि रीपेमेंट ऑफ कॅपिटल बोला काय आहे रीपेमेंट ऑफ डिव्हिडंड प्रेफरन्स कुणाला मिळणार प्रेफरन्स शेअर होल्डर्सना म्हणजे कुणाला नाही मिळणार
इक्विटी शेअर्स ना, हा पहिला पॉईंट. आणि कशाच्या बाबतीत? पेमेंट ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंड जेव्हा कंपनी पे करते तेव्हा. आणि दुसरा रिपेमेंट ऑफ कॅपिटल. वाइंडिंग अप जेव्हा करणार कंपनी, वाइंडिंग अप जेव्हा वाइंडिंग अप करणार कंपनी, तेव्हा ह्या इक्विटी शेअर होल्डर्सना पहिला प्रेफरन्स मिळणार. दॅट इज बेसिकली द फीचर. मग कधी मिळणार? सगळ्यात शेवटचा. मस्त. दीपंकरचा नंबर. काय काय बोलतोय मी? काय लक्ष नाहीये. काय म्हणलं? सगळ्यात शेवटचा. चला, कंट्रोलिंग पॉवर. हा, ह्याच्यावर एक जस्टिफिकेशन येण्याची शक्यता आहे. मार्क करून ठेवा. कंट्रोलिंग पॉवर. खरं तर त्याला रिअल मास्टर हा वर्ड आहे. ह्याच्यावर विचारतात ते. रिअल मास्टर. इक्विटी शेअर होल्डर्स किंवा इक्विटी शेअर्स आर द रिअल मास्टर्स ऑफ द कंपनी. जस्टिफाय. रिअल मास्टर म्हणजे काय? ते खरे ओनर आहेत. आता इथं ना दोन प्रकारे रिअल ओनरशिप घेता येते. सगळ्यात पहिले बघा कसं काय विचार करतायत बाबा लोक आणि काय चालू आहे बघा. कसे सपोज कसं आहे म्हणजे एक तर पहिले लॉने तुम्हाला काय दिलं बघा. तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला इन द सेन्स इक्विटी शेअर्स ना वोटिंग राईट दिलाय. कुठला वोटिंग राईट आहे? एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट आहे. एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? प्रत्येक डिसिजनवर. मग तुम्ही झालं ना खूप सरळ सुरुवात केली. नाही हा डिसिजन नाही चालायचा. हा ठीक आहे, हा घ्या. झालं. तुमच्याप्रमाणे लागली का नाही कंट्रोल व्हायला कंपनी. कारण तुम्ही एक डिसिजन हो म्हटलात, एक डिसिजन नाही म्हणलात. तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे. सपोज तुम्ही सगळे एका कंपनीचे इक्विटी शेअर होल्डर्स आहात. 5च आहेत. तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही आणि मी आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. तुम्ही जर परमिशन दिली, काय करायचंय? चेंज ऑफ नेम. काय बाळा काय चाललंय बाबा? सो म्हणजे बघा. किंवा आम्ही बोर्डाने असं सांगितलं की एखादी कंपनी आपल्याला मर्ज करायची. तुम्ही हो म्हणलात तर मर्ज होणार आणि नाही म्हणलात काय? साक्षी कुठला राईट आहे हा? एक्सक्लुझिव्ह राईट वोटिंगचा आहे. तुम्ही वोटिंग थ्रू एखादा डिसिजन ऍक्सेप्ट करणार किंवा रिजेक्ट करणार. मग हळूहळू करत तुम्ही प्रत्येक डिसिजनवर अशा प्रकारे कंट्रोल आणणार. प्रत्येक डिसिजनवर कंट्रोल करायला सुरुवात करणार. सपोज तुम्हाला जाता नाही आलं मीटिंग्सना, तर तुम्ही कोणाला पाठवणार? प्रॉक्सीला पाठवणार. प्रॉक्सीज मागच्या वर्षी होता 11th मध्ये प्रॉक्सी. सो नो तो प्रॉक्सी आहे. मग त्या प्रॉक्सीला आता एखादा चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही प्रॉक्सी म्हणून पाठवून दिलात, मग तो तर काय उलटा पलटाच करून टाकेल सगळ्यांना. बरोबर का नाही? उलटा पलटाच करेल. ऍब्सोल्युटली. सो असं पण राईट आहे त्यांना. म्हणजे तुम्ही नुसतं स्वतः डिसिजन घ्यायचे तर नुसता स्वतः डिसिजन न घेता प्रॉक्सी थ्रू पण डिसिजन घेणार. थांब जा पटकन जाऊ दे. प्रॉक्सी पण घेणार. ते फक्त पंखा बंद करू. प्रॉक्सी पण डिसिजन घेणार. हा सुद्धा राईट आहे. अजून एक राईट आहे. बघा. एक्सरसाइजिंग वोटिंग राईट, दे कॅन पार्टिसिपेट इन द मॅनेजमेंट अँड अफेअर्स ऑफ द कंपनी. हळूहळू तुम्ही थोडक्यात मॅनेजमेंटमध्ये घुसलात. प्रत्येक डिसिजनवर क्वेश्चनिंग सुरुवात केली. हा कशाला पाहिजे? हा नको. हे काय आहे? ह्यानी काय होणार? त्यांनी काय होणार आहे? हे कसं पाहिजे? असं कसं? तसं कसं? काय झालं? हे तुम्ही हळूहळू कंट्रोल स्वतःकडे घ्यायला सुरुवात केली. म्हणजे दिस इज अ वन वे. वोटिंग थ्रू तुम्ही कंट्रोल करायला सुरुवात केली कंपनी. आणि अजून एक वे आहे. कसा? तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह कुठे? बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर. बघा काय करू शकता माहितीये? इक्विटी शेअर होल्डर्स कॅन अपॉइंट डायरेक्टर्स. मग ते काय करणार? त्यांच्यासाठी कुठला तरी त्यांचा पिट्टू बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये. पहिला एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला. आता हे सगळे डिसिजन कुणाच्या बोलण्यावर घेणार आहे? म्हणजे आता कंट्रोल म्हणजे रिमोट कंट्रोल नको. रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? इक्विटी होल्डर. डिसिजन कोण घेते? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. डिसिजन घेत आहेत पण कुणाच्या सांगण्यावरनं?
इक्विटी शेअर होल्डर्सच्या, म्हणजे इनडायरेक्टली कंट्रोल कोणाकडे आला, दिस इज कॉल्ड ॲज, म्हणून इक्विटी शेअर होल्डर्सना रिअल ओनर्स असं म्हणतात. दिस इज वाय. हे नीट लक्षात ठेवा, इथे 2 पॉइंट्स आहेत, हे नीट लक्षात ठेवा. कुठले कुठले 2 पॉइंट रिअल मास्टर म्हणून द्यायचे तुम्हाला. एक, पहिला रिअल मास्टर कसा, एक्सक्लुझिव्ह वोटिंग राईट आहे, आणि दुसरा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर रिप्रेझेंटेशन किंवा डायरेक्टर्स ते अपॉइंट करू शकतात, त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह ते पाठवू शकतात. नेक्स्ट, therefore they enjoy control over the company. नेक्स्ट, पुढे जाऊया. आता हा जो रिस्कचा फीचर आहे ना, ही रिस्क फीचर, हे ते बॅग उचल का जरा, बॅग उचल जरा त्याचं वर. हे जे रिस्क आहे ना, हे रिस्क, हा रिस्कचा फॅक्टर, ही रिस्कची फॅक्टर ही शेअर होल्डरच्या बाबतीत आहे. बघा काय रिस्क कशी आहे. तुम्हाला वाटतं इक्विटी शेअर मध्ये रिस्क आहे? ऑब्विसली आहे. कसं, हाऊ? एक तर पहिली गोष्ट, रेसिड्युअल मिळणारे दोन्ही. व्हॉट इज मीन बाय रेसिड्युअल? रेसिड्युअल म्हणजे काय, उरलं सुरलं, त्यात नाहीये काही, इथं आहे रेसिड्युअल. सो रेसिड्युअल म्हणजे काय, रिस्की आहे बिझनेस, खूप रिस्की आहे. इक्विटी शेअर्स आर रिअली रिस्की. इन व्हॉट सेन्स इट इज रिस्की? सगळ्यात पहिले, एक, तुम्हाला एकतर फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड मिळणार, एखाद्या वेळेला डिव्हिडंड मिळणार पण नाही, एखाद्या वेळेला डिव्हिडंड पण मिळणार नाहीये, शिवाय बोर्ड ऑफ डायरेक्टर्स डिसाइड करणार आहेत, प्लस रेसिड्युअल वाइंडिंग अपला मिळणार आहे, आधीमध्ये पैसेच नाही मिळणार, आणि ते सुद्धा रेसिड्युअल सफिशियंट असेल तर मिळणार, सफिशियंट नसेल तर. सो व्हॉट आय मीन टू से, म्हणून दिस इज अ रिस्की कॅपिटल. आता हे कसं लिहिणार तुम्ही, याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. बघा काय येऊ शकतं, इक्विटी शेअर्स बेअर मॅक्सिमम रिस्क ऑफ अ कंपनी. कसं स्वरूपात, दे डिस्क्राइब एज अ शॉक ऑब्झर्वर्स, त्यांना शॉक ऑब्झर्वर्स म्हणतात. बघा मी काय म्हणतोय, पहिलं काय करतायत, इफ इन्कम ऑफ अ कंपनी फॉल्स, हे काय ते पण सांगतो मी तुम्हाला. सपोज एक तर पहिली गोष्ट, डिव्हिडंड मिळणार नाहीच नाही कंपनीला. जर प्रॉफिट झाला नाही तर डिव्हिडंड नाहीच आहे. कंपनीला प्रॉफिट नाही झाला तर त्यांचं रेप्युटेशन इन द मार्केट खाली येणार. रेप्युटेशन खाली आलं म्हणजे शेअरमध्ये शेअरचा प्राइस खाली येणार, म्हणजे तुम्ही विकता पण नाही येणार तुम्हाला, किंवा विकला तरी तुमचे लॉसेस होणार. तुम्ही 100 रुपयाला घेतलेला शेअर 50 रुपयाला विकला, लॉस झाला. कळलं बाबा, व्हेरी गुड, लॉस झाला. सो हा जो लॉस झालाय, म्हणजे बघा ना, म्हणजे माझं 50 रुपयाचं कॅपिटल ऑलरेडी गॉन आहे, आणि तरी सुद्धा मी काय करतोय, शेअर्स घ्यायचा प्रयत्न करतोय. म्हणून दिस इज रिस्की बिझनेस किंवा रिस्क आहे, याच्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. ड्यू टू दिस मार्केट व्हॅल्यू ऑफ अ इक्विटी शेअर कम्स डाऊन, रिझल्टिंग इन टू कॅपिटल लॉस, जे आता आपण बोललो. शिवाय म्हणून आपण काय म्हणणार, दस कॅपिटल, थांब जरा 2 मिनिटं त्यांचं होऊन देत. Thus, capital shareholders are main risk takers. बस, म्हणून ते मेन रिस्क टेकर्स आहेत, ते खरे रिस्क घेतात. अख्खच्या अख्खं कॅपिटल बुडालं तरी चालेल, घ्या, असं इक्विटी शेअरहोल्डर्स म्हणून देतात. हे असं म्हणून देतात की बाबा घ्या, चला. नो चार्ज ऑन असेट, आता आपण एवढ्यावरतीच त्याला फिनिश करू. नो चार्ज ऑन असेट, असेटवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही. चार्ज म्हणजे हक्क, ह्याच्यावर अख्खं आपल्याला एक अख्खी नोट चार्जवर क्रिएट करायचे, त्यावेळेला डिटेलमध्ये डिस्कस करू. फेस व्हॅल्यू, आपण शेअर्सच्या बाबतीत 3 व्हॅल्यूज बघितल्या. कुठल्या कुठल्या 3 व्हॅल्यूज? फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू आणि इश्यू प्राइस. अशा 3 व्हॅल्यूज आपण डिस्कस केल्या. या 3 व्हॅल्यूज होत्या. फेस व्हॅल्यू म्हणजे अशी व्हॅल्यू, की जी मेमोरंडमच्या कॅपिटल क्लॉज मध्ये लिहिली असते, आणि नॉर्मली 1 रुपया असते, मॅक्झिमम 10 रुपये. इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू मॅक्झिमम 10 रुपये असते. खरं तर एकच, हल्लीच्या जमान्यात 1 रुपया. म्हणजे रिलायन्सचा शेअर जो मगापासून मी म्हणतोय माझ्याकडे एक आहे, त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? 1 रुपया. 1 रुपया. किंवा मॅक्झिमम दुसरे काही शेअर्स आहेत, HDFC बँक 10 रुपये.
संपलं. हा, पैशांमध्ये इश्यू केलेले नसतात ते, त्याची मार्केट प्राइस पैशांमध्ये येते, पैशांमध्ये मार्केट प्राइस येते, इश्यू मध्ये नाही. सो हा, मी आता आता हा लॉस झाला की नाही हे आता नको डिस्कस करायला, ह्याच्या पुढे आपल्याला अख्खी प्रोसेस समजून घ्यायची की आयपीओ काय प्रकार आहे आणि शेअर मार्केट काय प्रकार आहे, म्हणजे कसं काय संबंध आहे. म्हणजे शेअर मार्केट मधल्या ज्या प्राइस असतात त्याचा कंपनीचे जे शेअर असतात आणि त्यांची जी प्राइसिंग असते त्याचा काहीही संबंध नसतो. शेअर मार्केटवर फक्त शेअर होल्डर्स असतात, बाकी कोणीही नसतं. आणि जनरल पब्लिक फुकटचे चकाट्या पिकणारे येतात, त्यांना वेळ जात नाही, असतात. चला बघूया जरा काय कसं हलतात नंबर, मस्त नंबर हलत असतात सारखे. हा तेच 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 हा तेच. सो अशा प्रकारे म्हणजे खरं सांगायचं मला असं नाही म्हणायचं, मला असं म्हणायचं आहे की ट्रेडर्स असतात तिथं किंवा शेअर होल्डर्स असतात. शेअर मार्केट हे अमंग शेअर होल्डर्स चालतं, त्याचा खरा कंपनीशी काहीही संबंध नसतो. म्हणजे म्हणजे हे शेअर, इन्फोसिसचा शेअर आज 2000 रुपये आहे, याचा अर्थ असा नाही की हे 2000 रुपये इन्फोसिसला मिळणार आहेत, नाही. इन्फोसिसला फक्त 10 रुपये मिळणार, कारण त्याची फेस व्हॅल्यू 10 रुपये. ही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आहे. फेस व्हॅल्यू कंपनीचा शेअर असतो. ऑलराईट, डोंट वरी, इतकं पण हे नाहीये. 1000 1500 रुपये ते घेऊन बसतात, म्हणजे शेअर प्रीमियमनी विकतात. ते काय करायचे ते पण सांगतो. चला आधी एवढंच लक्षात ठेवा. आता बोनस, बोनस इश्यू, बोनस, बोनस वर्ड वरनच लगेच कळणार काय आहे बोनस म्हणजे. नाही भेटणार ना, काय काय बोनस काय आहे म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणारे शेअर्स. बोनस शेअर्स आर इश्यूड ॲज अ गिफ्ट टू इक्विटी शेअरहोल्डर्स, आणि हे फक्त आणि फक्त इक्विटी शेअर होल्डर्सनाच दिले जातात, आणि ते सुद्धा एक्झिस्टिंग आणि रेशो मध्ये 2:1, 1:2, 2:3. दिस इज कॉल्ड ॲज प्रपोर्शन मध्ये. हे शेअर्स काय केले जातात, प्रपोर्शन्स मध्ये. आणि कुठल्या प्रॉफिट मधनं दिले जातात, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट मध्ये. ॲक्युमुलेटेड म्हणजे काय, साठवलेल्या प्रॉफिट मधनं हे दिले जातात. म्हणूनच इकडे दे मोबाईल. सो दिस इज ॲक्युमुलेटेड प्रॉफिट. ॲक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे काय का, साठवलेले. साठवलेले म्हणजे काय, थोडे थोडे करून बाजूला करून ठेवतो ना आपण पैसे. कधी तुम्ही कसे साठवता, आईने तुम्हाला कधी दिले पैसे काय आणायला, काहीतरी घेऊन या मार्केट मधनं, हा वाण सामान 500 रुपये दिले, त्यातले किती, 450 हा, असे करत करत 50-30, 50-30, 40-50 करत हळूहळू मग तुम्ही कुठे जाता, निया कॅफे. तसं आहे हे. कधी काय बघितलं म्हणजे तू किती वेळा, आणि बऱ्याच वेळा बघितलं, 1-2दा नाही. सो दॅट इज बोनस शेअर. म्हणजे तुम्हाला तो बोनस मिळाला. तसं कंपन्यांमध्ये पण असतं. कंपन्यांच्या केसमध्ये कंपनी काय करते, थोडे थोडं प्रॉफिट झाला की थोडा थोडा प्रॉफिट साठवतात, आणि एकदा खूप सबस्टॅन्शियल प्रॉफिट झाला की तो सगळ्याच्या सगळ्या शेअर म्हणून देऊन टाकतात. तो शेअर म्हणजे बोनस शेअर. पण बोनस शेअर फक्त आणि फक्त इक्विटी शेअर होल्डर्सना मिळतो, प्रेफरन्स शेअर होल्डर्सना मिळत नाही. आणि इक्विटी शेअर होल्डर्स, त्यामुळे काय होतं, असा बोनस शेअर बघा ना. आता माझ्याकडे सपोज 10, एक नको सारखे सारखे एक नको, माझ्याकडे 10 रिलायन्सचे शेअर्स आहेत आणि मला 10 वरती 10 बोनस शेअर मिळाले. आता माझ्याकडे किती झालंय, म्हणजे माझं कॅपिटल डबल झालं का नाही. दिस इज कॉल्ड एज वेल्थ इन्क्रीज. माझी वेल्थ इन्क्रीज झाली. म्हणून मी तुम्हाला इथं म्हटलं, हे बघा, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑफ इक्विटी शेअर टेंड टू ग्रो इन सोल. असे शेअर तुम्हाला शोधून काढता आले पाहिजेत की जे तुम्हाला बोनस शेअर देतील. असे शेअर शोधून काढायचे आहेत की जे आपल्याला बोनस शेअर देणार आहेत, आणि याला फंडामेंटल अनालिसिस असं म्हणतात.
दोन असतात, शेअर शोधण्याचे दोन मार्ग असतात, एक ट्रेडिंग एक आपण म्हणूया फंडामेंटल अनालिसिस आणि एक टेक्निकल अनालिसिस. त्यातला फंडामेंटल अनालिसिस हा एकदम फास्ट सुपर आणि एकदम स्टेडी आणि न चुकणारा अनालिसिस आहे. पण टेक्निकल तुम्हाला जर ते चार्ट बीट नाही रीड करता आले तर यू आर गॉन. म्हणून याला म्हणजे जे फंडामेंटल जे सिलेक्ट करतात ना ते बोनस वाले शेअर शोधतात. बघा तुम्हाला सापडतोय का एखादा बोनस शेअर देणारी कंपनी, तुम्ही काय करू शकता, आत्ता त्याच्यामध्ये पैसे घातले ना, तुम्हाला कळलं की ही चान्स आहे देण्याची, मग तुम्ही थोडे थोडे करत आत्तापासून अक्युमुलेट करायचे. 10 शेअर्स झाले आणि तुम्हाला खरंच त्यांनी 10 दिले, खटकन 20 शेअर होतात. यू आर ऍब्सोल्युटली 100% बेनिफिट मध्ये येतात तुम्ही 100%. पण हे फक्त इक्विटी शेअर्सच्या बाबतीत पॉसिबल आहे. नेक्स्ट अजून एक राईट आहे, तो म्हणजे राईट इश्यू. हा पण फक्त इक्विटी शेअर्सच्या बाबतीत अवेलेबल आहे. आणि या बोनस आणि राईट बद्दल आपल्याला पुढे जाऊन अख्खं प्रोव्हिजन करायची आहे, त्यामुळे आत्ता जास्त मी वेळ घालवत नाही. फक्त काय करायचंय बघा, पटकन सांगतो. एक कंपनी आहे, तिने सगळ्यात पहिलं फर्स्ट टाइम इन द मार्केट, त्याला जेव्हा शेअर्स काढते त्याला IPO असं म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल IPO. काय ऐकलं, काय IPO FPO. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल म्हणजे पहिल्यांदा. माझी कंपनी आहे, मी आतापर्यंत पब्लिक कडनं पैसे घेतलेले नाही, मग आता मी लोकांना शेअर्स इश्यू केले तर त्याला म्हणणार IPO. मस्त पैसे कलेक्ट केले बाळा, पैसे कलेक्ट केले आणि काय केलं, मस्त पार्ट्या बिर्ट्या केल्या, संपलं. आता काय केलं, परत सेकंड टाइम, हे झालं फर्स्ट टाइम, परत मी लोकांना सांगितलं मला पैसे द्या. आता जेव्हा मी इश्यू लोकांकडनं पैसे मागणार ना, तर मी काय करायचंय, मी सगळ्यात पहिले जे माझे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांना ते पहिले ऑफर करायचे, आणि त्यांनी जर नाही म्हटले तरच जनरल पब्लिकला. याला राईट इश्यू असं म्हणतात. बघा मी काय सांगितलं कळतंय का, जेव्हा IPO येतो पहिला तेव्हा तुमचे काही शेअर होल्डर्स होणार, ते पैसे तुमचे संपले की तुम्ही परत एक नवीन शेअर इश्यू काढणार. तो इश्यू म्हणजे राईट इश्यू. आणि त्याचं नाव राईट का, कारण हा राईट आहे इक्विटी शेअर होल्डर्सचा, की कंपनीने त्यांना पहिले ऑफर द्यायचे आणि मग बाकीच्या. Therefore it is called as next capital appreciation. आता कॅपिटल अप्रिसिएशन कसं आहे बघा, मी इथं आहे ना बाबा, मी बघा 2010 मध्ये रिलायन्सचा शेअर होता 800 रुपये किंवा त्याच्याही पेक्षा खाली होता 600 रुपये. मी त्याचे 10 शेअर्स घेतले, बरोबर आहे, म्हणजे किती झाले, 6000 रुपये. आज रिलायन्सचा शेअर आहे 2000 रुपये. 2024 ला काय 2 लाख इंटू 10 20,000. पण माझे पैसे वाढले का नाही, दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिटल अप्रिसिएशन. म्हणजे मी जे पहिले कॅपिटल टाकलं त्याची व्हॅल्यू वाढली, त्याला काय म्हणणार, कॅपिटल अप्रिसिएशन. अरे बाबा ती वैतागते, काय करते तू ते बघ सारखं पुढे सरक, मग शेवटी तू त्याला ढकलून तिला पाडशील. चला कॅपिटल अप्रिसिएशन, आता पुसल्यावर ओला. चला कॅपिटल अप्रिसिएशन. सो कन्सेप्ट कळले का कॅपिटल अप्रिसिएशन. कॅपिटल अप्रिसिएशन फक्त आणि फक्त इक्विटी शेअर्सच्या बाबतीत होतं, कारण इक्विटी शेअर्स शेअर मार्केटवर ट्रेड होतात आणि शेअर मार्केटवर डिमांड आणि सप्लायचे जे मार्केट फोर्सेस असतात त्याच्यामुळे त्याची प्राइस वर खाली होते आणि वाढू शकते. जर प्राइस वाढली तर कॅपिटल अप्रिसिएशन होणार, नाही तर कॅपिटल डिप्रिसिएशन होणार. येस, नेक्स्ट हे संपवायचे आपल्याला सगळे फीचर्स अँड देन वी आर गोइंग टू स्टॉप. शेवट 2च राहिलेत, बरोबर. मार्केट व्हॅल्यू. या शेअर्सना मार्केट व्हॅल्यू आहे. मार्केट व्हॅल्यू म्हणजे जे शेअर मार्केटमध्ये, कारण ह्याचे शेअर्स ट्रेड होतात, इक्विटी शेअर्स ट्रेड होतात कुठे, शेअर मार्केटवर. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे
की डिमांड आणि सप्लाय हे फोर्सेस आहेत ज्याच्यामुळे प्राइस डिटर्मिन होते शेअर मार्केटवर. त्याला शेअर मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. आणि ती कशावर डिपेंड आहे? डिमांड आणि सप्लाय. आणि खरं तर ती डिपेंड आहे कंपनीच्या परफॉर्मन्सवर. कुठली कंपनीचे शेअर डिमांडमध्ये असतील, जी प्रॉफिट मेकिंग आहे ती का लॉस मेकिंग आहे ती? लॉस होली शेअर पाहिजे तुला? अरे गाड्यात जाशील बाबा तू. ऑब्विस आहे ना, प्रॉफिट वाले ज्या कंपन्यात प्रॉफिट आहे त्या कंपनी आपण घेणार. लॉस वाल्या घेऊन लॉस काय करायचा आहे? यस. सो ज्या कंपन्या प्रॉफिट मध्ये आहेत त्यांना डिमांड जास्त, म्हणजे मग त्यांची मार्केट व्हॅल्यू कमी का जास्त? जास्त. सो अशा प्रकारे मार्केट व्हॅल्यू डिटर्मिन होते इक्विटी शेअर्सची. पण ती कशावर डिपेंड आहे? डिमांड आणि नेक्स्ट सॉरी. सो हा पहिला एंटर मार्केट व्हॅल्यू कन्सेप्ट कळले. आपण आज त्यांचं पण इथंच थांबलंय. फीचर्सला आपण थांबलेलो आहे. यू स्टॉप ॲट फीचर्स. आता नेक्स्ट वीक त्यांच्या बरोबर तुम्ही आहात आणि मंडेला 5 to 5:30 आपण पहिले इकॉनॉमिक्स करणार आणि मग आपण काय करणार आहोत? मग अकाउंट्स करणार. चलो. हाँ